पुणे लातूर फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी रेसिडेन्सी मळवटी चौक लातूर येथे श्रीमती वर्षा माळी यांच्या रोहाऊची सत्यशोधक पद्धतीने अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी गृहप्रवेश पूजा 14 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वाजता केली। यावेळी संविधान उद्देशिका व सत्याचा अखंड ढोक यांच्या मागे सर्वांनी म्हटले। त्यांनी गृहप्रवेश याची माहिती सांगताना म्हणाले की प्राचीन काळातील मानव प्राणी निवारा म्हणून तात्पुरते काढा मातीची घरे बांधत, त्यावेळी निसर्गाच्या अडचणींपुढे ती घरे टिकत नव्हती। त्याप्रसंगी वादळ वारा पाऊस विजा चमकणे वगैरे गोष्टी घडत असल्यामुळे मानव निसर्गपूजा करू लागला। या अज्ञानाचा फायदा आर्य ब्राह्मण यांनी घेऊन बहुजन समाजातील लोकांना वेगवेगळ्या गोष्टी कथा देव धर्म सांगून मनात प्रबळ भीती निर्माण केली। याचा फायदा स्वतःसाठी सुलभ रोजगार हमी योजना तयार करून बहुजनांकडून आर्थिक वस्तूच्या माध्यमातून आजही विज्ञान युग असताना लूट चालूच ठेवली आहे। पुढे ढोक असेही म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी कित्येक किल्ले जिंकले, डागडुजी केली, पण कुठे पूजा घातली असे आढळत नाही। नंतर पेशवाई आली, ती संपुष्टात आल्यानंतर पोटा पाण्यासाठी पूजापाठ फक्त भटजी करू लागले। यातून बहुजनांची मोठी फसवणूक होऊ लागली। 18व्या शतकात महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ लिहून 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना करून प्रबोधन व सत्यशोधक कार्य सुरू केले। त्याची गरज आजही नितांत आहे। आज पक्की घरे बांधताना विकत घेताना मुहूर्त पंचांग भटजी यांची बिलकुल गरज नसून आपल्या सोयीनुसार कोणत्याही स्त्री पुरुष यांचेकडून सत्यशोधक पद्धतीने महापुरुषांचे प्रतिमा पुतळे यांचे पूजन करून वर्षाताई सारखे सुलभतेने मनात कोणतेही किंतु न आणता गृहप्रवेश करावे असे सांगितले। या प्रसंगी लातूर परिसरात गृहप्रवेश सत्यशोधक पूजा प्रथम केली म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे वर्षा माळी यांना सन्मानपत्र व फुले दाम्पत्य फोटो फ्रेम भेट दिली। पाहूया वर्षा माळी यांनी मांडलेले विचार आणि तसेच रघुनाथ ढोक यांनी या गृहप्रवेशादरम्यान सांगितलेले विचार। कार्य कसं श्रेष्ठ आहे, जर माझं कार्य श्रेष्ठ आहे तर देव माझ्याकडे येईल, माझं कर्तव्य सगळ्यात महत्त्वाचं आहे। या भावनेतून ज्या जाणकार संतांनी संत परंपरेमध्ये अतिशय मोलाचं काम केलं असे संत शिरोमणी सावता महाराज या तिघांच्या प्रतिमांचं पूजन, त्याचबरोबर सर्व महामानवांनी जे कार्य केलं त्या सर्व महामानवांचं कार्य जाणून घेऊन त्याचा अभ्यास करून आपल्यासाठी कोणी कार्य केलंय ते त्याचा अभ्यास करून ते जाणून आणि आपण ज्या पद्धतीने जातो आहोत ज्या परंपरातून जातो त्या परंपरा चूक आहेत का, काही प्रश्न विचारून काही बरोबर आहे का, या सगळ्याची सांगड घालून जी सत्यशोधक पूजा विधी महात्मा फुलेंनी निर्माण केली किंवा सत्यशोधक समाजाचं वाक्य त्यांनी म्हटलं की सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी, या जगाचा नियंता तो आहे, त्याला मध्यस्थीची किंवा दलालाची गरज नाही। म्हणून महात्मा फुलेंनी पुरोहितशाहीला विरोध केला। पुरोहितशाहीला विरोध करण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण असं ठरलं की 6.5 रुपये दक्षिणा द्यावी लागायची ब्राह्मणाला लग्न किंवा वास्तू करताना। म्हणजे तेव्हाचे जमीन आणि घर विकून सुद्धा ते पैसे उभा राहत नव्हते आणि ह्या लग्न विधीच्या नावाखाली सगळं गोरगरीब जनता नागवली जाऊ लागली, भिकेला लागायला लागली। यातून ह्या बहुजनांना ह्या गरिबांना कसं बाहेर काढायचं म्हणून महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि असं सांगितलं की मी फुकट विवाह लावून देतो, मी फुकट ही मंगल कामं करून देतो। आणि तेव्हापासून मग त्यांना कोर्टामध्ये केस लढावी लागली। विनायक बुवा जोशींनी महात्मा फुलेंच्या विरोधात कोर्टात केस केली की मला माझी दक्षिणा मिळाली पाहिजे म्हणून। तेव्हा खालच्या न्यायालयात महात्मा फुले केस हारले, त्या न्यायाधीशाला वाटलं की ब्राह्मणाला दक्षिणा मिळाली पाहिजे। वरच्या न्यायालयात गेले, अपिलीय न्यायालयात गेले, उच्च न्यायालयात गेले आणि उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशाला महात्मा फुलेंनी असा प्रश्न विचारला की तुम्ही दाढी आणि कटिंग करता त्याचे पैसे न्हाव्याला देता का ब्राह्मणाला देता? तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही दाढी कटिंगचे पैसे न्हाव्याला देतो। जर तुम्ही दाढी कटिंग केलेले पैसे न्हाव्याला देता तर मी लग्न लावलेले पैसे ब्राह्मणाला कसे काय द्यायचे? आणि तेव्हापासून मग महात्मा फुले केस जिंकले आणि जी दक्षिणा देण्याची अमाप आणि गरीब होण्याची प्रथा होती ती बंद झाली। ती सत्यशोधक प्रथा महाराजांनी सुद्धा आपल्याकडून 1 रुपया मानधन घेतलेलं नाही, त्यांनी मोफत आपली पूजा करून दिलेली आहे। तर त्या विचाराचा पुरस्कार करणारा महापुरुषांना खरं अभिवादन करायचं असेल तर आपल्याला त्यांचे विचारांनी ह्या 21व्या शतकामध्ये पुढे जाणं गरजेचं आहे। आपण आपल्या स्वकष्टाने जागा घेत असतो, वास्तू बांधत असतो
आणि पूर्ण पैसा आपण खर्च करतो आणि अशा ठिकाणी आपण ब्राह्मण समाजाकडे जातो आणि आपण मुहूर्त काय आहे, वेळ काय आहे हे विचारतो आणि त्यांना परत बोलवतो आणि त्यांना पूजेला बोलवून आपण सत्यनारायण पूजा किंवा गृहप्रवेश करत असतो आणि त्यावेळी जे काही आपण फळ असेल, कपडे लत्ते असेल, जे काय असेल, काही वेळेस सोन्याचे दागिने सुद्धा ते ठेवायला लावतो भटजी आणि आपण ते ठेवतो आणि ते सगळं आयता तो येतो आणि तो आयता घेऊन सगळं मालामाल तो होत असतो खरं. आणि आपला जो कष्टकरी आहे ज्यांनी घर उभा केलं तो मात्र नामानिराळाच राहतो, तो कर्जाच्या बोजामध्येच राहतो. हे आज 21व्या शतकात होणं हे घातक आहे. आज आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी बैठका चालतात, देवधर्म. आज हे कोविड आहे, ह्या कोविड मध्ये आज 1 वर्ष होऊन गेलं, कुठलाही देव धार्मिक संस्था कुठेही काही उपयोगी पडलेले नाहीत, कुठला देव हाकेला धावून आलेला नाही. इथं डॉक्टर, विज्ञान हेच आपल्याला सत्य परिस्थितीचं कोविडचा आपण सामना करत आहोत. आपण वर्षाताईंचा आदर्श आपण सर्वांनी घ्यावी ही मनोमन इच्छा आहे. यापुढे आपण प्रत्येकाने असा पण करूया की घरामध्ये कोणतीही धार्मिक विधी करायचं झालं तर आपण कोणताही स्त्री पुरुष, मग लग्न विधी असो किंवा काही असो, कोणताही स्त्री पुरुष करू शकतो. त्याला असं म्हणजे विधिवत भटजीच पाहिजे असं कुठलंही बंधन नाहीये की कोणी ह्यांनीच करावं त्यांनीच करावं असं काहीही नाही. कुठलाही स्त्री आणि पुरुष लग्न लावू शकतो, पूजा करू शकतो. आणि सत्यशोधक म्हणजेच काय तर आपण महामानवांना वंदन करणे आणि त्यांच्या प्रतिमेचं पूजन करणे आणि सन्मानाने हे करणं. ह्याला कुठलाही होम हवन किंवा कुठलीही पूजाची वगैरे काही गरज नाहीये. आज गरज आहे हे फक्त सर्व 365 दिवसापैकी कोणताही दिवस हा सगळे आपल्याला शुभ आहेत. म्हणजे असं आपलं म्हणायचं नाही की माझं हे घर ह्या दिशेला आहे त्या दिशेला आहे, काही गरज नाही. आपलं माझं घर आहे, माझंच आहे. मला माझ्या वास्तूमध्ये कसं राहायचं, काय राहायचं ते माझं, मला सन्मानाने राहायचं हे फक्त बघितलं पाहिजे. त्या वास्तूची कसं ठेवण पाहिजे, काय पाहिजे, घरामध्ये उजेड कसा आला पाहिजे, काय केलं पाहिजे, ह्या पद्धतीने सर्व जो अधिकार आहे तो फक्त जो घर बांधतो त्याचाच अधिकार राहिला पाहिजे, इतरांचा अधिकार नसला पाहिजे.